सो आमचं आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता पालीच्या खंडोबासाठी निघतोय. अनिकेत गाडी पुसतोय. दिस इज माय आउटफिट फॉर द डे. किती वेळ आहे? पप्पा कुठे आहेत? कोण येणार आहे अजून आपल्यासोबत? पप्पांचे मित्र. अच्छा. दळण ठेवलंय जाताना टाकायचं आणि येताना आपल्याला लादीपाव घेऊन यायचे. हो, गेटला कलर द्यायला बरं. ओके ठीक आहे. आणि बल्बची कामं? बल्ब ओके. थोडा ॲक्च्युली अर्थिंगचा इश्यू होतोय. सो आमचे ॲक्च्युली 16 बल्ब उडालेत रात्री. तर आता ते काम करून घेतलंय. आम्ही नवीन इथे बल्ब फिट करणार आहे. हे बघा गाडीवाला. लेट्स गो. हां चालेल. कुठे ठेवतो? तिकीट ठेव मागे किंवा सीट खाली ठेव. आतमध्ये पण पुसायचं असेल. बघा आमची बिल्लू शेट म्हणे एवढं खादडलंय. पप्पा पण रेडी झालेत आणि आता आम्ही निघतोय. चला आम्ही निघालेलो आहे. मी आणते तुम्हाला मम्मी. चला पप्पा निघायचं. चला. कोणजीला सांगू? आता इथून आपलं जात आता दळण गावात कुठे टाकायचं दळण पप्पा? ओके. आम्ही आता जाता आता दळण टाकणार आहे आणि मग तसंच ते काकांना कुठं उचलायचं मामांना? उचलायचं. आमच्या आडनावाची वस्ती सुद्धा आहे. हे बघा पांढरा बदक. हे बघा आमचे मामा. बाय. आलोच. जस्ट पप्पांच्या फ्रेंडला पिक करायला आलो आहे. ते पण आमच्यासोबत येणार आहेत. थोडंसं आम्हाला रस्ता माहिती नाही आहे. थोडी खात्री नाही आहे रस्त्याची. पप्पांना पण आम्ही खूप दिवस झालं गेलो नाही आणि खूप रस्त्याचं बांधकाम वगैरे पण झालंय. पप्पा पण रस्ता विसरतात असतो थोडाफार. त्यामुळे ते त्यांच्या मित्रासोबत घेतात आणि आम्ही इथून मग पहिलं डायरेक्ट पालीच्या खंडोबाला जाणार. नाही पहिले ब्रेकफास्ट करणार आहे. मला खूप भूक लागली आहे. हा मग नाश्ता करणार आम्ही मग पालीच्या खंडोबाला जाणार. आज काय आहे? आज बुधवार आहे मित्रांनो. हा बुधवारचा व्हिडिओ. सकाळी काम पण करून घेतलंय वाढदिवसा दिवशी आणि आज वाढदिवस आहे. हे आहे तिचा अपेक्षित. तर प्रेमच नाही उरलंय तुझं माझ्यावरती. बस एवढंच करायचं शॉट. हे कट करशील? सुंदर झाडं आहेत, रस्ता आहे. पप्पांच्या मित्रांना आम्ही घेतलंय आणि आता आम्ही निघालोय. चला आता डायरेक्ट आपण मंदिरात गेलो शूट करूया. चालेल. मी जस्ट ब्रेकफास्ट करायला उतरलोय. सगळे नाश्ता करायला उडपी हॉटेल. उडपी हॉटेल कुठे आहे? ओ आमचा जस्ट नाश्ता झाला आणि मी नाश्त्याचं बिलकुल रेकॉर्ड नाही केलं. इतकी भूक लागली होती आणि एवढं सुंदर ब्रेकफास्ट होता की मी व्हिडिओ काढायचेच विसरले. नीराला नक्की आलात तर उडपी भोजनालयाला नक्की या. सॉरी उडपी रेस्टॉरंट. बेस्ट फूड. किती सुंदर व्ह्यू आहे. पप्पा कोणता घाट आहे? ओके सालते घाट. ट्रॅक्टर पूर्ण यांनी उचलला होता. खूप चांगला शूट झाला. हो ना. अडकला होता का?
जस्ट ओटी घेतली आम्ही देवासाठी इकडून. पोचलोय पालीला आणि तिकडे मंदिर. पप्पा हे दोघं पुढे निघले जातं. हे मेन एंट्रन्स आहे पालीच्या खंडोबाचं. आणि आम्ही ऑड टायमिंगला आले, सो इथं काहीच गर्दी नाही आहे आज. आपण दर्शन घेऊन येऊ, मग व्हिडिओ काढूया. किती वाजता? आता कुठला ते येतोय का माझी? आता येत बसतो. दर्शन खूप सुंदर दर्शन झालंय आणि आम्ही आता बाहेर चाललोय. पूर्ण मंदिर फिरणार आहे. अनिकेत भंडारा उधळतायत. हो आपलं कुठे उधळू? वरती गेला पाहिजे. पुढे पुढे पुढे. हां आणि पूर्ण बघा, तुम्हाला मंदिर पूर्ण पिवळं पिवळं दिसेल. हे बघ, भंडारा उधळायचं असतं. आनंद देतो यांना. कुठं झालं? काय करतोय? पप्पा कुठे आहेत? व्हिडिओ काढायचं वेळ लागले. नाही ग बस. उलट पप्पा किती सपोर्ट करतात व्हिडिओसाठी. छान वाटतंय. असे काय म्हणलात तुम्ही? देवाची फुले आहे, देवाला आंघोळ अभिषेक घालतात ना, ते पाणी येतं. शिवलिंग असल्यामुळे पूर्ण प्रदक्षिणा नाही घालायची. बर. आपण इथूनच मागायला जायचं. हो, म्हणतोस? तर त्या काकू आज बोलल्या की दर्शन केलं पूर्ण मंदिराला राऊंड नाही मारायचं, अर्ध्यातूनच मागे जायचं. हे फक्त तुम्हाला गर्दी नसते कळलं. कोण सांगणार नाही. गर्दी असल्यावर कुठे पण गर्दी असल्यावर म्हटलं तरी दोन मारले, 3 प्रदक्षिणा मारले तरी काही नाही. ज्यांना माहिती आहे ते पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत. कारण इथं शिवलिंग आहे, सो शिवलिंग आहे, पूर्ण प्रदक्षिणा घालायचीच नाही नसते. बरोबर. आणि अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय. आता आम्ही जाणार आहे आमच्या देवीला, कुलदेवीला, दहिवडीला. काय घ्यायचंय पप्पा? पेरू घ्यायला थांबलोय.
तिथे एकटे ना माझ्या एकट्याचं तर फिक्स आहे म्हणते ती. हो बाकीच्यांचं काय माहीत नाही म्हणजे. दर्शन झालं मेन महत्त्वाचं म्हणजे देवाचा रक्षक मसोबा. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही म्हणतात. दर्शन पूर्ण होत नाही तुमचं. कळलं का म्हणजे? हो. मंदिराच्या इथे उजव्या हातालाच आहे. हे. मसोबा मंदिर आणि उसाचा रस्त्याला थांबलोय. ॲक्च्युली थंडी आहे पण खूप गरम होत आहे आत्ता मंदिराच्या आवारात. अरे हात कुठं दिलं पाणी वगैरे? पालीच्या खंडोबाचं दर्शन झालं आहे. आता आम्ही गाडीकडे चाललो आहे आणि मग दहिवडीला निघणार आहे. हो काय रस्ता आहे बापरे, डेंजर. फुल स्टंटमॅन. आपली याची थार बनली. हे तारगाव रेल्वे स्टेशन आहे. बापरे रस्ता फार खराब आहे. मी जस्ट पिंगळजाई मंदिराला पोचलो आहे आणि इथे फुल रस्त्याचं काम चालू आहे. तिकडे मंदिर आहे आणि आम्हाला पार्क करायला जागाच नाही आहे. मंदिराला जायला रोडच ठेवला नाही आहे. सो अंड्या पार्क करायला गेला आहे तोवर आम्ही पुढे जातो आहे. ओटी वगैरे घ्यायची आहे देवीची. आणि येस स्टे ट्यून्ड. हे आमचं कुलदैवताचं मंदिर आहे, श्री भवानी माता पिंगळजाई मंदिर. Hello. What's up, cutie? Cutie. आम्ही आता ओटी घेणार आहे देवीसाठी. ताट ओटी. हो हो. पूर्णपणे दगडाचं काम आहे या मंदिराचं. बांधकाम सगळं. इकडे समोर देवी आहे. नमः शिवाय. पकड पाहिजे. हे झालं आपलं देवांचं दर्शन. काय सही. आणि तुला माहिती आहे मला आता जस्ट कळलंय की हे आपलं ग्रामदैवत आहे. आपलं कुलदैवत तुळजापूरची भवानीच आहे. इथे पहिले पप्पा इथे राहिले होते पहिले पिंगळीमध्ये, म्हणून हे आपलं ग्रामदैवत आहे. माझे पप्पा ह्याचे नाही. हो का? ठीक. इकडे गेले पाठीमाग ना. प्रदक्षिणा करायचं ना. हो. हा काय दिसतोय सनसेट बघ नाही तर. हो खूप सुंदर. सो आता पूर्ण दिवसभर देवदर्शन झालेलं आहे आणि आता आमचा पॅकअप आहे कारण आता घरी ड्राईव्ह करत जायचंय. रस्ता चांगला नाही सो आम्ही डन करतोय. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग. आजचा दिवस संपलेला आहे आणि प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय. बाई. आता जागरण गोंधळाचा ब्लॉग परवा. येस प्लीज स्टे ट्यून्ड. परवा जागरण गोंधळ आहे तर आम्ही नक्की अपडेट्स देऊ तुम्हाला. थँक्यू.